नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमीकंडक्टर या चॅप्टर मधील काही न्यूमरिकल्स या ठिकाणी बघणार आहोत। पहिला न्यूमरिकल या ठिकाणी आहे द कॉमन बेस डीसी करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर इज 0.967 इफ द इमिटर करंट इज 10 मिली एम्पियर। व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस करंट? इथं गिवन डेटा मध्ये आपण लिहून घेऊया की आपल्याला या ठिकाणी काय काय त्यांनी दिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तिथं दिलेलं आहे कॉमन बेस डीसी करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अल्फा डीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती आहे किती 0.967। नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इफ द इमिटर करंट इज, म्हणजे IE याची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आहे 10 मिली एम्पियर। व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस करंट आणि विचारलेलं आपल्याला आहे IB किती असेल। IB ची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे। सोल्युशन मध्ये आपण लिहूया, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अल्फा डीसी साठीचा, अल्फा डीसी इज इक्वल टू IC अपॉन IE हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो। याच्यावरून आपण IC कॅल्क्युलेट करून घेऊयात। IC इज इक्वल टू अल्फा डीसी इंटू IE इज इक्वल टू अल्फा डीसी 0.967 इंटू IE आपल्याला मिली एम्पियर मध्ये दिलेला आहे, त्याला आपण एम्पियर मध्ये करून घेऊया 10 इंटू 10 टू पॉवर -3 एम्पियर। ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर 10 इंटू 10 टू पॉवर -3 एम्पियर इज इक्वल टू पॉइंट शिफ्टिंग मेथडनुसार हा पॉइंट आपण या बाजूला घेऊया। पॉइंट शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं हे आपण लॉग टेबलच्या सिरीज मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। पॉइंट शिफ्टिंग केल्यानंतर येईल 9.67 इंटू 10 टू पॉवर -3 एम्पियर, कारण हा पॉइंट इकडे शिफ्ट केल्यामुळे हा 10 या ठिकाणून जाईल इज इक्वल टू, म्हणजे IC ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला भेटली 9.67 इंटू 10 टू पॉवर -3 एम्पियर। आता IC भेटल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे, नंबर 2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे IB बेस करंट कॅल्क्युलेट करायचं। आपल्याकडे फॉर्म्युला आहे IE इज इक्वल टू IB प्लस IC। या फॉर्म्युल्यावरून आपल्याला IB कॅल्क्युलेट करता येईल। देअरफॉर IB इज इक्वल टू IE मायनस IC इज इक्वल टू IE ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 इंटू 10 टू पॉवर -3 मायनस IC आहे 9.67 इंटू 10 टू पॉवर -3। यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला IB ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटून जाईल 0.33 इंटू 10 टू पॉवर -3 एम्पियर, म्हणजेच IB इज इक्वल टू 0.33 10 टू पॉवर -3 म्हणजे मिली आणि हे एम्पियर जसेच्या तसं, म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटून गेली IB इज इक्वल टू 0.33 मिली एम्पियर। ओके, नेक्स्ट न्यूमरिकल बघूयात। इन अ कॉमन बेस कनेक्शन अ सर्टन ट्रान्झिस्टर हॅज an emitter current of 10 milliampere and collector current of 9.8 milliampere. Calculate the value of base current. आपल्याला या ठिकाणी बेस करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे। काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात। इन अ कॉमन बेस कनेक्शन अ सर्टेन ट्रान्झिस्टर हॅज इमिटर करंट, आपल्याला इथं इमिटर करंट दिलेला आहे, म्हणजे IE ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मिली एम्पियर। आता याला आपण एम्पियर मध्ये कन्वर्ट केला तरी चालेल। अँड कलेक्टर करंट IC ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 9.8 मिली एम्पियर आणि आपल्याला विचारलेलं आहे व्हॅल्यू ऑफ द बेस करंट IB या ठिकाणी किती असेल, म्हणजे IB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। सोल्युशन मध्ये आपल्याला लिहिता येईल IE इज इक्वल टू IB प्लस IC हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे इज इक्वल टू IB आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे IB इज इक्वल टू IE मायनस IC इज इक्वल टू IE ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मायनस IC ची व्हॅल्यू आहे 9.8 इज इक्वल टू आपल्याला याचा आन्सर या ठिकाणी भेटून जाईल 0.2 मिली एम्पियर। म्हणजे IB ची जी व्हॅल्यू आहे बेस करंटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी किती भेटली 0.2 मिली एम्पियर। ओके, नेक्स्ट न्यूमरिकल या ठिकाणी आपण बघूयात। In common base connection,
the emitter current is 6.28 milliampere and collector current is 6.20 milliampere. Determine the common base DC current gain. ओके, इथं दिलेलं काय आहे आपल्याला, द इमिटर करंट म्हणजे IE ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.28 मिलीएम्पियर. नेक्स्ट दिलेलं आहे डिटरमाइन कलेक्टर करंट ही दिलेला आहे IC इज इक्वल टू 6.20 मिलीएम्पियर. आणि विचारलेलं काय आहे आपल्याला, DC करंट गेन म्हणजे अल्फा DC ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. सोल्युशन मध्ये लिहिता येईल अल्फा DC इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे IC अपॉन IE. या वरील व्हॅल्यू, या व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर 6.20 डिवायडेड बाय 6.28 या दोघांचा भागाकार लॉग टेबलच्या सहाय्याने केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटून जाईल 0.987 अल्फा DC. आता अल्फा DC जो आहे हा करंट गेन आहे, यामुळे याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी युनिट नाही, कारण हा जो रेशो आहे हा दोन्हीही करंटचाच त्या ठिकाणी रेशो आहे. धन्यवाद.